I have an important announcement. राजकुमारीजींना एक महत्वाची अनाउन्समेंट करायची आहे. Me and Madan are getting married after 2 days. Everyone is invited. त्यांचं आणि मदनचं 2 दिवसांनी लग्न होणार आहे. तेव्हा 2 दिवसांनी नक्की लग्नाला या. हो मास्तर, अरे भांजाळले का काय तुम्ही? अरे डोकं फिरलं का? येणे झाले तुम्ही? अरे त्या राजकुमारीने काही दुसरं सांगायचं असेल. राजकुमारीजी, आफ्टर 2 days you and Madan are going to be married, right? Yes. मदन दादा ना असं काहून केलं असत? माझ्या लग्नामध्ये दूध का खडा डाल दिया. राजकुमारी संग लग्न करायचं तर सांगितलं पण नाही. Uncle, what happened? नो नो नो. अय सिमरन, रडू नको ना, मला पण रडायला येतंय. अरे इथं विषय काय आहे, याचं चाललंय काय? माझ्या लेकाला काही म्हणू नका, त्याचं काय दोष आहे त्याच्यात? तुम्ही त्या पाटलाचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. अरे मी म्हणलो होतो, तुम्हीच नाही ऐकलं. Raju, can you explain me? बाई माही पोर काय दिस पाहावं लागलाय तिला. गप्पोरी, रडू नको. आपलं नशीबच खोटे. तरी ह्यांना म्हणले होते हे घर नको म्हणून, पण नाही, ह्यांची हौस होती ना, नात्यातले नात्यातले. आता म्हणा ना, चांगले गड्या चांगले गड्या. पाहिलं का, सांगितलं होतं ना तुम्हाला. पहिल्याच दिवशी जेव्हा राजकुमारीनी मदन भाऊजीची पप्पी घेतली होती ना, तेव्हाच मला संशय आलता. पण मग कुणी ऐकून गेल तेव्हा ना. इथं तू खरं खोटं करायचं चाललंय का? त्यात काय तमाशे चालू आहे? तू काय लांबून लावली इथं? मी केलेत का? तुमच्या भावानेच केलेत ना. तरी नशीब आहे बाई, मग माझ्या घरचे लग्न लागल्या लागल्या निघून गेलेत. त्यांना जर कळलं ना, बया काय राडा घालते. या खानदानात कुणी असं केलं नाही हो. नाना, जे झालं ते बरोबर नाही झालं.
नाही विश्वासाने पोरगी दिली ती तुमच्या घरात. तेव्हा तर तुमचा पोरगा इंग्लंडला बी गेला नव्हता आणि 4 पैसे बी कमीच नव्हता. आणि आता पैसे आले तर माझ्या पोरी संग दगाबाजी केल्यावानी वाटतंय. नाना काहीतरी निर्णय घ्या म्हणजे बघ आम्हालाही पुढचा विचार करायला बरं. ना माझी बहीण काय माझ्यासाठी जण नाही झाली, पण तिच्या आयुष्याचं वाटोळ करणाऱ्याला सोडणार नाही मी. मिथून अरे घरचीच आपण जरा शांतीने घे. ओ पप्पा ते शांतीचं आहे ना, बोलायचं नाही आता. ही शांती आहे ना तुमच्या जवळच ठेवा. आणि हा आता जास्त बोलायचं नाही. अहो मी काय म्हणते, हे मिथून लयच यंगराट दिसतंय. उगाच जास्त काही व्हायचं. आणि तसं बी एकदा पोरगी आपल्या घरी आली तर यांचा आणि आपला काय संबंध आहे. आणि लक्ष्मीला लय येळ ताटकळ ठेवू नये, चांगलं नसतंय ते. तुम्ही नानांना बोला ना. नाना हे घडलं तुमच्या घरात. आता काय वेळ असेल पण त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. तुम्ही मंगलची पाठवणी करा. ना तुमच्या पोरीच्या पाठवणीचं ठीक आहे हो, पण आमच्या पोरीचं काय? अरे तेच ना म्हणत होतो पहिले, पण ऐकलं नाही ना मग. तवा तर म्हणे घरचे. आता घरचे घरचे म्हणून बसले ना बोकांडी. आता घ्या बसून बोकांडी. बरोबर बोलला तू मिथुन्या, माझ्या तोंडातला शब्द बोलला तू. लय विश्वास होता ना ह्यांना. आणि डुबी आजी तर लय लाडका लेके. उठता बसता निस्ता टोमने हाणत होत्या मला. एखादा टोमना लेकाला हाणला असता आणि कान पिळला असता तर कायला त्यानं असं केलं असतं. Can someone tell me what's going on? Everyone is tense ever I made an announcement. राजकुमारी जी, वो लय कठिन प्रसंग होना है, तुम थोड़ा सा शांत बैठो ना. अरे त्यांचं तरी काय चुकतंय म्हणा. त्यांचं बोललेलं आपल्याला कळत नाही आणि आपलं बोललेलं त्यांना कळत नाही. इथं म्हणतो या मधण्यानं आहे ना यांना पण फसवलं असेल. ए मिथून लय टोकाचं बोलू नको. वा रे वा, टोकाचं बोलतोय. आणि तुझा भाऊ जे टोकाचं वागतोय ते सहन करायचं का मी? अरे नाही म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं. का बसा ना तुम्ही. एकटा आपली पडती बाजू. तू जरा शांत बैस. आता मी काय केलंय? थोबाड बंद ठेव. मदन बी कुठं गेला काय माहिती. इथं असता ना आताच खरं खोटं केलं असतं. मदन दादाला मी गुप्पू दादा संग जाताना पाहिलं होतं. हा त्या गोप्या पण त्यांच्या संगच आहे. त्याला मिळालेला आहे तो. त्या गोप्याचे आई बाप गेल्यावर त्याला इथं ठेवलं. आता तो तुमच्यावरच उलटलाय. पिटून त्या पोराला काही बोलायचं नाही. हा अरे मदन चुकायला लागला ना तरी गोपा त्याला चुकू द्यायचा नाही. हा विश्वास आहे त्याच्यावर. त्यांना आधी येऊ दे, मग काय बोलायचं ते बोला तुम्ही. हा विश्वास आहे तुमचा, मान्य आहे मला. पण लपून लपून कुठे लपणार आहे? हा आता बघतो
तसं हातात लागत नाही ते. मिथून पाणी इकडे मिळू गपे अरे उचलला असताना विचार करू दे जरा. विचार करू दे. आता कसला विचार करणार आहे? हळू बोल ना. फोन उचलत नाही म्हणजे काय? सोडणाऱ्यातला नाहीये मी. अख्खा गाव धुंडाळून काढील. अरे भर लग्नातून पळत आलोय आपण. आता घरी काय चालू असेल याचा विचार कर. आणि काजू वहिनी काय वाटत असेल? आणि मग तिच्या तर लग्नात घडलंय ना. भाऊसाहेब घरी घेऊन जाईन का नाही काय माहिती. तुला स्वभाव माहिती ना. ए काळ्या जिभेच्या नीट बोल. अरे नाना डुब्याची घरात पण घेणार नाही आपल्याला. आणि विचार कर म्हणतोय. म्हणूनच विचार करतोय. दुसरीकडे सोय असती तर डायरेक्ट पळून गेलो असतो, नाही तर तिकडं. अरे आज काय विचार करतोय? मदन हे बघ, आपल्याला आता घरी जायला पाहिजे. काय खाऊन घेऊन थोडाफार मार. हळू बोल ना बाबा. अरे पण मला माहिती घरचे हानतेन मारतेन पण घराबाहेर तर नाही काढणार ना. हा त्या मारियाला बी काहीतरी सांगू. मदन अरे क्या गाव बर झाले. तुला कळतंय का? चल. हो मंडळी, अहो काय काय ऐकायला येतं आता. या बघा, मी तुम्हाला आधीच म्हणलं होतं. पहिल्या दिवशी राजकुमारी मदनची पप्पी घेतली. अरे तेव्हाच मला समजलं की दोघांचा काहीतरी झांगड गुत्ता आहे. बरोबर आहे ना? मग ते तसं मला काही बी वाटत नाही मदन एवढा मोठा गाज घेईल म्हणून. पण मी काय म्हणतो, जर राजकुमारीनेच त्याला भुरळ घातली असेल तर. हा राव, बरोबर आहे. तुम्ही म्हणता तेच खरं असू शकतं. हो मंडळी, रामभाऊ म्हणता ना, ती एकदम बरोबर आहे. एकदम सत्य बरोबर आहे. हा मी तर म्हणते बाई 101% असंच असणार आहे. मदन बरोबर अशी फिरत होती जशी त्याची सख्खी बायको. हा त्या दिवशी लगीन पत्रिका द्यायला आला तेव्हाच वाटलं होतं काहीतरी असेल. मी म्हणते ना ते बरोबर आहे. हा राजकुमारीला मदन संगच लगीन करायचं असणार म्हणून तर आली आहे इकडं. मग काय बाई, आजकालच्या दुनियेत कोणी कोणासाठी घर बी सोडत नाही. आणि ही बाया स्वतःचा देश सोडून आली. काय बाई लोक असते, बहिणीची अजून पाठवणी झाली नाही आणि या मदननी असं केलं. देश सोडणं म्हणजे काय जोक आहे वय? आपण सात मुंबईला जात नाही. हो ना, त्या आईला आपण तर मदनपेक्षा भारी दिसतोय. जावा काय ना इंग्लंडला. हा ना राव, तसं बी आता 35 आलो तरी अजून लगीन व्हायना. आणि तिकडं तर डायरेक्ट देशीच बायको. हा ना, आणि वरतून त्यांना कुठं टाव, आपल्या गावात पाण्याचा प्रश्न आहे म्हणून. आणि ह्या गावात पाण्यामुळे लग्न जमाना. तिकडचीला काय माहिती इकडे काय असणार आहे. आणि वरतून गावात कॉलर आहे टाईट. ए पोरा हो, मदन जिथं कुठं दिसलं ना मला येऊन सांगायचं. काय अख्ख्या गावात फोनाफानी करा. जाऊन जाऊन जाणार कुठे आहे? कोण आहे? काजल वहिनीचा भाऊ आहे. लय डेंजर आहे. 4-5 हाफ मटर त्या केसेस आहे. संभा पडसाल खाली. काय खाली जमन सगळं वर चुकलं माझं. संभाळा पडसाल. बोलचं म्हण काय करायचं आता? आता काय बोलायचं उरलंय बंटी शेठ. टाईट ठेवून दिली तुम्हाला मदन. काय टाईट बिट ठेवले काय नाही. हे घ्या. बंटी शेठ खरं सांगतोय, राजकुमारीसाठी तुम्ही काय केलं हो? म्हणजे काय काय नाही केलं हो?
मोसंबी आणल्या, शेप आणले, ते पण बाजारातून उचलू. अहो राजकुमारी माग छत्री घेऊन उन्हात दिवसभर इंडले होते तुम्ही. किती काळे पडले होते तुम्ही. नाही म्हणजे माया एवढे काळे नाही, पण पडलेच होते ना. अहो बंटी शेठ माग तर हात गेली, हात त्या मच्छरदानीला इस्त्री मारली. मच्छरदानीला कोणी इस्त्री मारतं का बंटी शेठ? आणि ते गजरा पण दिला होता का नाही? ओ स्वतः कधी गाडीला किक नाही मारली, पण सरपंच बाईचा पोरगा म्हणून काय काय नाही केलं हो बंटी शेठ. सक्का भाऊ पण एवढा करत नाही. आणि मदननं काय केलं? शेवटी तुमच्याच मानगुटीवर बसून तुमचाच गळा कापला. आठवण नको करत देऊ. चुकलं माझं. रडू नका बंटी शेठ. सगळं बोळेपणात केलंय मी. सगळं बोळेपणात केलंय. तू समजू शकतो चमनवाला. लग्न करायचं तो राजकुमारी संग मला. लग्न करायचं होतं. मी चुकलो. तो मदन आम्हाला चॅन्टिंग मारतोय ना, त्याची सगळी चॅन्टिंगच होते. तो आता त्याची राजकुमारी जी बंटी शेठ, राजकुमारी. रे मदन दिसला का इकडे? नाही दिसला का सांगतो. आत्ताच ऋतिकचा फोन आला होता. तुम्ही चिंता नका करू, छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत समजांना सांगितलंय. हा आता सापडू दे नुसता. एकदा त्याला पण कळायला पाहिजे कुथून तसा हानी तो मी तुन ते माझ्या बहिणीचं आयुष्य खराब करतो काय. अगं बाबो, मदन दादा गोपू दादा इथं बसले. काजू वहिनीचा भाऊ तुम्हाला तिकडे शोधतोय ना. मदन दादा गोपू दादा इथं बसले. खायला येऊ दुकानदार आताच खायला तर पडला. काय कुठे पळताय? ते कानावर खरंय का? नाही, राजकुमारी संघ लगीन करून तुम्ही इंग्लंडला निघून जाणार. आमचे पैसे राहायचे ना तसेच. तसं काही नाहीये. नाही काय नाही, आयला तुमचं आधीच ठरेल दिसतं. तुम्ही त्या दिवशी राजकुमारी सोबत चेंजिंग रूम मध्ये अडकले आणि तुम्ही आमच्या भावाला बोलले. म्हणजे करून सवरून आमच्यावरच बॉम्ब आला. ते काही नाही, तुम्ही पहिले आमचं बिल क्लिअर करा. उगा तुमच्या लग्नाच्या नादात आमचं वाटूळ होऊन जाईल. हो अहो थोडा तिडका माल नाही देईल. काय म्हणतो मी? गरीब समजून फाट्यावर मारू नका. नाही हो, तसं काही नाहीये. तुम्हाला कायला फाट्यावर मारू? एक काम करू ना, आपण इथं बोलण्यापेक्षा दुकानावर जाऊन बोलू, है ना? हा चला दुकानात जाऊन बोलू. चला बसा लवकर. बसले का? नाही थांबा, बस चला. या कसं आहे, तुम्ही गण मोठे हो, पण त्याचं काही नाही. काय झालंय, अहो नाना दुसरं कोणी बिल देईन असं वाटत नाही. त्यामुळे ना तुम्ही आताच्या आता ते बिल क्लिअर करून टाका, म्हणजे झंझट नको. आहे का नाही? अहो नाही, ते अहो बिओ काही नाही, ते ना मिटून टाका तुम्ही. हे बघा, अयो दुष्काळात 13वा महिना येऊ. आकडा बघा,
चेक द्यायचा तर चेक द्या, नाही तर कॅश द्या, पण ते एकदाच क्लिअर करून टाका. म्हणजे काय नवीन माल भरायचा आहे मला दुकानात. आईला वेडिंगच्या बायकोनं चांगलाच गुताळा करून ठेवलाय. तेल गेलं, तूप गेलं, आणि आता बस्त्याचं बिल हातात आलंय.